शिरोळ तालुक्यातील संस्थानकालीन कुरुंदवाड येथील सरसेनापती संताजी घोरपडे कृष्णा पंचगंगा संगम घाटावर भारताच्या दक्षिण मुखावरील दक्षिणेतील एकमेव प्रयागतीर्थ असणाऱ्या प्राचीनकालीन महादेव कुटुंब पंचायतन अर्थात सुब्रह्मण्येश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बुधवारी देवसेनापती कार्तिक स्वामी महाराजांची मानद पुजारी जयंत हुद्दार यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली। भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती। बुधवार आणि गुरुवार असे 2 दिवस मंदिर दर्शनासाठी खुलं असणार आहे। स्त्री महिलांसाठी कार्तिक स्वामींना मोरपीस अर्पण करण्याची प्रथा संस्कृती आहे। नारळ कापूर विक्रीचे स्टॉल ही मोठ्या प्रमाणात लागले होते। अनेक भाविक मोरपीस विकत घेऊन श्रीचरणी अर्पण करताना खास करून महिला वर्ग दिसत होता। बुधवारी पहाटेपासून गुरुवारी दुपारपर्यंत दर्शनाचा योग असल्याने कृष्णा पंचगंगा संगम घाटावर महिला आणि पुरुष बालचमोत्सव वृद्धांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती। कुरुंदवाड येथील सरसेनापती संताजी घोरपडे कृष्णा पंचगंगा घाटावर भारतातील 7 महाप्रयाग तीर्थांपैकी दक्षिण भारतातील एकमेव प्रयाग तीर्थ आहे। श्री सुब्रह्मण्येश्वरांच्या अवतारातील भगवान शंकराच्या कुटुंबाचे प्राचीन मंदिर असून या मंदिरात शंकर पार्वती गणपती मारुती यांच्यासह शंकर पार्वती पुत्र व श्री गणेशाचे भाऊ देवसेनापती कार्तिक स्वामींची ही मूर्ती प्रतिष्ठापन आहे। दक्षिण भारतातील हे एकमेव प्रयाग तीर्थ असल्याने सालाबादाप्रमाणे यावर्षीही बुधवारी कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त देवसेनापती कार्तिक स्वामींच्या मूर्तीला दुग्धाभिषेक जलाभिषेक अर्पण करून महापूजा करण्यात आली। बुधवारी सार्वजनिक सुट्टीमुळे अनेक भाविक व पर्यटकांनी नावेतून नृसिंहवाडी ते कृष्णा घाट असा नावेतून नौका विहाराचा आनंद लुटला। कृष्णा पंचगंगा संगम घाट येथील दत्त मंदिरात महाप्रसादाचं वाटप झालं। याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला। मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।